हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल RG ट्रॅव्हल अँड फूड. आणि आमचा प्रांशसुद्धा आहे, आमच्या गुड्डू बाबूसुद्धा आहे, ब्लॉगिंग करतो आहे. आज आम्ही बाबू चाललो आहोत सगळे कुठे, वाशीला, वंडर्स पार्क्सला. त्याच्यामुळे आता बाबू पण आमचा तयार झाला आहे, फॅमिली पण आमची तयार झाली आहे. आणि आम्ही आता तिच्या मम्मीची पप्पाची वाट बघतो आहे. आणि आम्ही आता निघणार आहे थोड्याच वेळात वंडर्स पार्क्स. हां वाशीला. हां बाबू, जायचं ना, जायचं ना. हां चला चला चला. सोबत मावशी पण तयार झाली आहे, आजी पण तयार आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत वाशी येथे, वाशी नेरूळला, वंडर्स पार्क्समधून. मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी. तर हे बघा समोर जे दिसतं आहे ते वंडर पार्क्स वाशी नेरूळला. आणि आतमध्ये एक छानपैकी एक शो असतो, लाइटिंग शो असतो. तो मग आता सुरू होईल, 7:45चा टायमिंग आहे त्याचा. आणि माझी फॅमिली पण ही बघा रेडी आहे. हां, आणि हे करत लहान मुलांना. आणि एकंदरीत हा सगळा वंडर पार्कचा परिसर छान. गर्दी आहे आज, कारण संडे असल्यामुळे गर्दी आहे बरीचशी. आणि आमचा छोटू मस्तपैकी रेडी होतोय. अय गटू, हाय. हां रथ आहे ना, रथ आहे ना बाबा. आता आतमध्ये जायचं ना, हे लाईन लावायला लागेल ना. काढली ना. हां चला. आज बरीचशी गर्दी आहे बघा. लाईन पण आहे तिकीटाला समोर. पण आम्ही ऑलरेडी तिकीट काढून झाली आहे आमची. छान. आणि मस्तपैकी एक म्युझिक फाउंटन शो आहे इथे, तो आपण आता पाहूया जाऊन. मोठं पार्क आहे, छान एकदम. आणि इथे एक एंट्रन्सची तिकीट आहे इथे. मोठ्या लोकांना 12 वर्षाच्या वरती जे असेल त्यांना 50 रुपये तिकीट आहे. आणि 12 वर्षाच्या आत जे आहेत त्यांना 40 रुपये तिकीट आहे. हे बघा. तर आम्ही ऑलरेडी आता तिकीट काढून झाली आहे आणि आता आतमध्ये एंट्री घेतो आहे. अलाउड नाही आहे आता, तुमच्याकडे ठेवून द्या मग. हां ते पण द्या. ॲक्च्युली ते आता काही लहान मुलांना बॅट बॉल वगैरे अलाउड नाही आहे, ते आता आम्हाला गेटवरच ठेवायला लागलं. पण तुम्ही असणार ना काय दुसऱ्या परत? हां काय म्हणता? गाडी टाकणार नाही, नको राहू दे. अलाउडच नाही आहे. ठीक आहे. हां द्या द्या. ॲक्च्युली इथे लहान मुलांना जे काय गोष्टी आहेत म्हणजे बॅट आहे, बॉल आहे, ते इथे अलाउड नाही आहे आतमध्ये घेऊन जायला. ते आता आम्हाला इथे बघा गेटवरच ठेवून जायला लागतं. आणि ती लोकं मग तिकीटवर तुम्हाला मार्क करून देतात, प्रॉपर चेकिंग करून. हे चेकिंग चालू आहे. तर एवढे स्ट्रिक्टली इथे चेक केलं जातं. तर आपण बघूया आतमध्ये. कदाचित थोडा काळोख आहे इथे. आता वाजले तसे बघायला गेलं तर 6:15, पण काळोख लवकर होतो सध्या. त्याच्यामुळे मला माहीत नाही किती तुम्हाला दिसेल. तरी पण मी शूट करतो आहे, कारण गोप्रोला नाईटला थोडासा इश्यू होतो. आणि इथे फाउंटन लेझर शो असतो, त्याच्यासाठी तुम्हाला जागा पकडायला लागते. तर हे बघा. इथे आम्ही आता वरती चाललो आहोत. वरती चाललो आहोत. लेझर शो आता चालू आहे. बरंच मोठा ग्राउंड आहे. पुष्कळ बघा, बऱ्यापैकी गर्दी आहे आज. कुठे आहे तो लेझर शो? तिकडे आहे ना. मग ते तिथे जावं लागेल ना. 7:45चा शो आहे ना. बसायला आहे ना समोर. हां हां हां. आणि इकडे एवढी लाईन काय आहे? मला समजत नाही. आम्ही आलो तेव्हा काय नाही. हां इथे विचारायला लागेल काय आहे.
इथे कसली तरी लाईन लागली आहे. कशासाठी आहे मला माहीत नाही, ते विचारायला लागेल. कसली लाईन आहे ती. आणि इथे टॉय ट्रेनसुद्धा आहे लहान मुलांसाठी. बघा त्याच्यासाठी भली मोठी लाईन लागली आहे. हे बघा पुष्कळ मोठी लाईन आहे टॉय ट्रेनसाठी लहान मुलांना. आणि तिकडे जी आहे ती टॉय ट्रेन आहे, पण आम्ही काय तिकडे जात नाही आहे कारण पुष्कळ गर्दी आहे आणि टाईम पण वेस्ट होईल तिकडे. आणि आमचा मस्त छोटू रेडी झाला आहे. जागा पकडूया. हाय कर हाय कर बाय गुड्डू बाय बाय. चलो 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 या ये पुढे पडेल. तर आता खाली जाऊया आपण. हां इथे लाईन आहे, ही टॉय ट्रेनसाठी लाईन आहे. चला चला इकडे 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 बाबा. मुलं आहेत ना बाबू, इकडे हे बघ हे बघ. चलो चला. इथे मला वाटते 7:45चा शो आहे, लेझर फाउंटेन शो. तो आता सुरू होईल पण बराच वेळ आहे अजून, जवळजवळ अर्धा तास आहे. आत्ता 7:15 झाले आहेत. त्याच्यासाठी बसायला मला वाटते सीटसुद्धा आहेत. आणि आता सध्या आम्ही छोटूला घेऊन फिरतोय. काळोख असल्यामुळे काय दिसत नाही आहे. चल 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 चल. हां 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 ते तिकडे अनाऊन्स करतायत. नाही नाही आहे आता आपण आहे. हे समोर जे दिसतंय मला वाटते तो लेझर लाईट फाउंटेन शो आहे. तो चालू होईल 7:45 वाजता, मी सांगितलं तुम्हाला. आणि आमचा छोटा फिरतोय सोबत फॅमिली. बाबडू हे आहे ना इथे बाबा. 6 वर्षाची मुलगी आहे. पार्कमध्ये कोणाला मिळाले असेल आपण त्वरित तिला एंट्री गेटला आणून द्यावे. तिकडे जे दिसतंय तुम्हाला ते आहे फूड कोर्ट. तर तुम्हाला काय खायचं वगैरे असेल तर फूड कोर्टसुद्धा आहे. आणि एक विशेष सूचना म्हणजे जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल तर एकदम सिरियसली काळजी करायची, त्यांचे हात सोडायचे नाही आहेत. कारण आत्ताच अनाऊन्स करतात की एक छोटीशी मुलगी हरवली आहे म्हणून. ते 7 वंडर्स हां तर जाऊया आपण. चला तर तेवढी मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे. जेव्हा तुमच्याबरोबर सोबत लहान मुलं असतील तर कृपया करून त्यांचे हात सोडू नका, कारण एवढी गर्दी असते, हरवण्याचे चान्सेस आहेत. कारण आत्ता जस्ट एक अनाऊन्समेंट होते की एक लहान मुलगी हरवली आहे म्हणून. ती लोक अनाऊन्स करतात की ज्याला मिळेल त्यांनी गेटवर आणून द्यावी, पण आपण तो चान्स घ्यायचा नाही. त्यामुळे लहान मुलं असतील तर कृपया करून हात सोडू नका, सोबतच घ्या. तर आम्ही बघा आमच्या छोट्याबरोबर आमचे 4 बॉडीगार्ड आहेत. पडला फ्रान्स पडला. आणि मस्त छान मोठं ग्राउंड आहे वंडर पार्क्स म्हणून. नाव वंडर पार्क्स वाशी नेरूळला. आता एक 7 वंडर म्हणून एक छोटंसं गार्डन आहे, ते आपण जाऊया आता त्या गार्डनमध्ये. चला या. बघा छोटा आमचं काय एकदा त्याला खाली सोडलं की तो मग मस्तपैकी भटकत राहतो. जिकडे जाईल तिकडे भटकत राहणार. ये इकडे ये. हे बघ हे बघ हे बघ हे बघ ये 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 ये. बघा छोटी छोटी मुलं आहेत, पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे जातीने, तिथे हात सोडून कुठे गेले नाहीत पाहिजे. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी रमण्यासाठी बरीचशी एंटरटेनमेंट्स आहेत इथे. बघा ते सीसॉ झोपाळे वगैरे आहेत. मोठा व्हीलचा झोपाळा आहे समोर, हे जर तुम्हाला दिसत असेल लायटिंगमध्ये तर तो बघा.
आणि जायंट व्हीलसुद्धा आहे तिथे मोठं. ते समोर जे दिसतंय ते तुम्हाला जायंट व्हील आहे आणि ते तिथे मोठा झोपाळा आणि लहान मुलांना बऱ्यापैकी एंटरटेनमेंट आहे इथे. हे बघा आणि आमचा छोटा पण पळतोय. हे कार रेसिंग ती बघ कार अबो ती बघ कार. येऊन मग जाऊया. हां हे इथून नाही सगळं. 7 वंडर इथून आहे. हां आणि हे आहे 7 वंडर्स जे आपले मला वाटते इंडियातलं आहे की महाराष्ट्रातलं ते मला बघायला लागेल. ते आपण जाऊया तिकडे 7 वंडर्स पाहायला. या आपण बघूया. हे पहिलं काय आहे ते आपण बघूया. 7 वंडर्सपैकी काय आहे हे. तर हे बघा हा कसा तो किल्ला आहे त्याच्यावर काय लिहिलेलं नाही आहे. हा छोटासा फोर्ट आहे. ते तिकडे जे आहे ते जीजस बोर्ड कुठे लावले आहेत. अच्छा तिकडे लावले आहेत का. तोपर्यंत तू एडिट कर. हां इकडे त्याच्यावर माहिती आहे सगळी. त्याच्यावर माहिती आहे का. हां हां ये इथे त्यांनी बोर्डसुद्धा लावलेले आहेत की हे कसे कसे काय काय याचे स्टॅच्यूज आहेत ते. आपण तो पाहूया. वो वाला है ये है ना. आहे मकाओ पिचू मॅक्स पिचू हे ते काय काळोखात काय दिसत नाही आहे. तो पहिला जो 7 वंडरपैकी आहे तो मकाओ पिचू म्हणून. समोर जो दिसतोय ते जीजस मला वाटते न्यूयॉर्कची ती आहे मला वाटते तो स्टॅच्यू. ही नाही हा तो आहे जीजस. ब्राझील. हां हां हा काय आहे प्लीज डी रेडीमेड हे प्रत्येकाची त्याने ब्राझीलचं आहे का. हां हे ब्राझीलचा स्टॅच्यू आहे बघा लॉर्ड जीजस. आणि मला वाटते तिकडे आहे ते ग्रीसचं आहे. इथे शिंदे. हे जे दिला बघा छानपैकी कोलोसियम इटलीचं आहे. इटली हा रोमन एम्पायर. या असे हे मला वाटते वर्ल्डमधले आहे ते सगळे टॉपचे 7 वंडर्स. आणि त्याचे स्टॅच्यूज आहेत शिवाय त्याची माहितीसुद्धा त्यांनी बोर्डवर दिलेली आहे बघा. हे एक दुसरं आहे. हे आता काय आहे आपण बघूया. हे आहे पेट्रा तुझान. दिस इज ग्रीक. हे ग्रीकचं आहे बघा. असे हे 7 वंडर्स आहेत. आपल्या इंडियाचं सुद्धा स्टोन ट्रेजर. हां ताजमहल आहे बघूया. तो पण मी तुम्हाला दाखवतो. असे वर्ल्डमधले टॉपचे 7 वंडर्स तुम्हाला. हे चायनाचं आहे वॉल ना. चायनाची मोठी वॉल. हां ये माझ्याकडे. हां चल ते बघ. हां हां चल हे बघ हे चायनाची वॉल. हे बघ हां हां चल ते बघ ते बघ ताजमहल. ते बघ ते बघ ताजमहल. ताजमहल बघ. ताजमहल बघ ते बघ. काय भूक नाही ना लागली त्याला. हे आपल्या इंडियाचं आहे ताजमहल. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे इंडियात राहतात. असे हे 7 वंडर्स वर्ल्डमधले आहे तिथे. टॉप क्लास 7 वंडर्स हे मी तुम्हाला दाखवले. आणि तिकडे जे दिसते ते कार मुलांना लहान त्या कार्स आहेत तिथे रेसिंगसाठी. हे जायंट व्हील आणि हे इथे झोपाळे आहेत. बरेचशी एंटरटेनमेंट आहे इकडे. हे एक 7 वंडरपैकी एक आहे ते आपण पाहूया काय आहे ते. चिचेन इट्जा. आणि हे जे आहे हे मॅक्सिकन हे मॅक्सिकोचं आहे. तर प्रत्येकाची त्यांनी माहिती लिहिलेली आहे. अगदी मराठीत आहे इंग्लिशमध्ये आहे. आहे मॉन्युमेंट्स आहे छानपैकी. असे 7 वंडर्स आता मी तुम्हाला दाखवले. हे वर्ल्डचे टॉप क्लास 7 वंडर्स. याचं नावच 7 वंडर्स आहे.
आणि आता लेझर शो सुरू होईल फाउंटन. आपण जाऊया, फॅमिली कुठे आहे ती बघूया. आता इथे म्युझिक ऑर्केस्ट्रा चालू आहे लाईव्ह. हे बघा समोर जर दिसत असतील तर ते सिंगर आहे आणि पाठीमागे त्या मूवी जे गाणं आहे त्या मूवीचं त्याची स्क्रीन पण प्ले केली जाते आणि लाईव्ह सिंगर आहेत, 2 सिंगर्स गात आहेत. ही बऱ्यापैकी बघा गर्दी आहे, पुष्कळ गर्दी आहे. मी तुम्हाला दाखवतो. पुष्कळ गर्दी आहे, अगदी स्टेडियम भरलेलं आहे बघा. पूर्ण अगदी त्या वरपर्यंत सगळे भरलेलं आहे स्टेडियम. मोठं स्टेडियम आहे हे बघा. आणि जी स्क्रीन आहे आता मला आयडिया नाही की इथे फाउंटन शो आहे की नाही आज. तर आता हे नवीन सिंगर आले आणि परत दुसरं गाणं लावलं. KP सिंगर बघ. आणि सगळी ओल्ड सॉंग्स आहेत बघ. आता हे आता लेझर शो बघा चालू झाला आहे छानपैकी. आपण थोडंसं खाली जाऊया. हे तुम्हाला दिसतंय बघा समोर फुल फाउंटन शो आहे लेझरचा. आता गर्दी होणार तिकडे लगेच. आपण थोडंसं खाली जाऊया क्लोजअप. नको आहे वरूनच बघूया. नाही ते बघूया ना, जाऊया ना. हे मी तुम्हाला थोडंसं क्लोज करून दाखवतो. ती लोक येतात खाली, काळोखात नाही दिसणार त्यांना. पाणी असं असं फिरतंय रे. हे बघा मस्त लेझर शो आता फाउंटनचा चालू झाला आहे. कलरफुल जबरदस्त आहे हा एकदम. कौन आहे का? हो 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 एकदम एकदम. हे बघ हे बघ हे बघ. हे पूर्ण कॅमेराला पाणी पण हा बघा लेझर शो. तो तिकडे मला ते लेझर शो तिकडे.
हे पूर्ण पाणी कॅमेरावर उडालं आणि मी पण दिसलोय. एवढा मोठा फाउंटेन शो आहे बघा, जबरदस्त एकदम. पूर्ण मला भिजायला झालं, कॅमेरा पण पाणी आलं, सगळं भिजायला झालं. एकदम जबरदस्त बघण्यासारखं आहे. आणि पब्लिक पण बघा तुम्हाला काळोखात दिसत असतील तर सगळेच लोक शूट करतात आपापल्या कॅमेऱ्याने. आणि सुंदर लाईट आहे हे बघा, तुम्हाला कॅमेरा दिसत असेल. एक वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, छान अगदी. हां 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 मस्त आहे एकदम, थंड वाटलं जरा. पाणी उडालं ते तुम्ही बघितलं वरती येते पळेपर्यंत. आणि जे सॉन्ग लागलं त्या सॉन्ग प्रमाणेच ते हे म्युझिक आणि त्याचे जे फाउंटन्स आहेत ते डान्स करतात. सिंक आहे. हां हवेने येत पूर्ण शिवरिंग होत आहे एकदम जबरदस्त. त्या कॅमेऱ्याला पण कदाचित तुम्हाला ड्रॉप देतील पाण्याचे. किती वेळ असतो काय माहिती, 5-10 मिनिटं असणार. हे बघा जबरदस्त एकदम. हा लेझर शो आहे कम्प्लीट. जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की इकडे या, वाशी नेरूळ वंडर्स पार्क. बघा मी तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवतोय. हो आता बघा उडेल बारिश होगा, बारिश होगा. चलो हो गया, बच गया. मला वाटते झालं नाही, चालू झालं परत. हो हे बघा हे बघा बघा, ही मला वाटते फ्लेम आहे कसली तरी, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यात एक डायग्राम तयार झाला आहे. आणि हे बघा हा बघा हा बघा जबरदस्त एकदम. एक माणूस त्याच्यातून चालतोय. तुम्हाला दिसत असेल तर हो तो बघा जम्प करतोय. हो हो मुलं पण डान्स करताय तिकडे. हे बघा तो ॲथलेटिक्स सारखे तो बघा जम्प करतोय. हे कम्प्लीट लेझर शो आहे हा विथ फाउंटन. हा इथे हा दिसतंय थोडंफार. ते येणार नाही, तो स्टॅच्यू नाही येणार. हे सगळं पाणी उडतंय. बघा हे दिसतंय तुम्हाला, जो ब्लू कलरचा जो एक माणूस आहे तो डान्स करतोय. लेझर लाइटिंग आहे त्याच्यावर. आणि पैसा वसूल शो आहे एकदम. बघा जबरदस्त एकदम. मी थोडा आणि क्लोज दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल. कम्प्लीट कॅमेऱ्यावर पाणी होत आहे. हे बघा कम्प्लीट लेझर शो आहे हा, पूर्ण लाइटिंगवर आणि विथ फाउंटन. हे सगळे फाउंटन्स आहेत. हे बघा आता तुम्हाला इथे क्लिअर दिसत असेल. पूर्ण लेझर लाईट आहे ही विथ फाउंटन. सुपर्ब आहे एकदम सुपर्ब. हे बघा हा कम्प्लीट लेझर शो मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. जबरदस्त एकदम. डिसअपियर झाला तो. आणि हे आता फाउंटन सुरू झालं. हे बघा कॅमेऱ्यावर सगळं पाणी उडत आहे, कारण ते फाउंटनचे फवारे सगळे मारत आहेत.
आपल्यावर पडतो. हे पब्लिक आहेत, बसले आहेत. हे बघा पब्लिक बरेचसे उभे आहे इकडे. हे बघा ते पण स्लाईड सगळे एन्जॉय करत आहेत फाउंटन शो. बापरे 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 बापरे. मुलं बघा एन्जॉय करतात, डान्स करतात या फाउंटनमध्ये. जबरदस्त एकदम. आणि कॅमेऱ्यावर हे सगळं पाणी उडत आहे. जबरदस्त एकदम. झिंगाट गाणं लगा. आता हे आपलं झिंगाटचं गाणं लागलं आहे, त्याच्यावर हे लेझर डान्स होत आहे फाउंटनचा. हा कम्प्लीट फाउंटन शो आहे. हा एक इथे छोटा फाउंटन आहे. फाउंटन आहे त्याच्यामध्ये 2 हात आहेत. हे बघा छोटा फाउंटन आहे. चला चला मग जाऊया ना. आता मस्त आपण छानपैकी लेझर शो फाउंटन शो बघितला. सुपर्ब एकदम. सोबत लाईव्ह ऑर्केस्ट्रासुद्धा अजूनही चालू आहे. आणि आता जो लाइटिंगचा फाउंटन शो आहे लेझर शो तो 8:30ला आहे. एक 7ला असतो, मग 7:45ला असतो, मग आता 8 वाजता आहे. 8:30ला आहे सॉरी. आणि आमचा छोटा डान्स करतोय बघा. होय त्याला मोठी जागा मिळाली की मग तो सुटतो एकदम. हो 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 हो. बघ बघ द्या जाऊ हात. ये इकडे. हे बघ हे बघ बाबू आमचा डान्स करतोय मस्तपैकी. मोठं पार्क आहे आणि बरीचशी एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट आहे लहान मुलांना. जायंट व्हील आहेत, बऱ्याच प्रकारचे व्हीलसुद्धा आहेत. मी मगाशी तुम्हाला दाखवले. आणि बघा तुम्हाला ऐकायला येत असेल लाईव्ह म्युझिक शो आहे. फाउंटन लेझर शो आहे जो आता मी तुम्हाला मगाशी दाखवला. आणि समोर आहे ते फूड कोर्ट आहे. फूड कोर्टला बघूया जाऊन. आणि ते टॉय ट्रेन वगैरे पण आहेत ना. हो बरोबर. हे पण इथे गोलू मोलू आहे स्टॅच्यू. बरीच लोक इथे फोटो काढतात. आणि त्या लाईट्स पण त्यांनी लावलेले आहेत खाली फ्लोरिंगला, जेणेकरून चालणाऱ्यांना कुठे त्रास नको व्हायला. तर बघूया ना. फूड कोर्ट आहे. हां हां ते थंबनेलला फोटो मारा. हां इकडे मारूया. हे आहे फूड कोर्ट पण बरीच मोठी लाईन आहे इकडे. फूड कोर्टमध्ये बरीच मोठी लाईन आहे. काय काय मिळतं ते बघायला लागेल जाऊन. ते हेच असणार समोसे स्नॅक्स. हां
चायनीजसुद्धा आहे. फूड कोर्ट आहे, ज्यूस आहे, स्नॅक्स आहेत, चायनीज आहे, कोल्ड्रिंक्स आहेत आणि काय काय आहे. पाणीपुरी पण आहे, आईस्क्रीम, भेलपुरी, सँडविचेस, वडापाव, सगळं बरंच काय काय आहे इकडे खायला. हे फूड कोर्ट आहे, छोटंसंच आहे पण खाण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे फूड कोर्टमध्ये. तर बघूया आपल्याला काय मिळते ते, पण लाईन पण आहे सोबत. तर लाईन लावून आपण बघूया फूड कोर्टमध्ये काय काय. तर आता आम्ही निघतो आहे वंडर्स पार्क्समधून बाहेर, कारण बऱ्याच काय गोष्टी बघितल्या, शूट पण केल्या, त्या मी तुम्हाला आता मिळेलच ब्लॉगमध्ये बघायला. तर आम्ही आता निघतो आहे आणि हा एंट्री गेट आहे, इथूनच बाहेर जायचं आहे परत. आपण भेटूया आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये. नवीन डेस्टिनेशन्स काहीतरी आपण परत जाऊया, तेव्हा मी परत तुम्हाला शूट करेन. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर.